पोहोचू. सो जितकं एक्सपोजर वाटत होतं तितकं इथून तरी आता जाणवत नाही. लेट सी वरती गेल्यानंतर कसा आहे व्ह्यू तो दिसेल आपल्याला. मागच्या 2-3 वर्षापासून मी ज्यावेळेस इकडे यायचो की नाही, असं व्हायचं की कधी येतोय, कधी भिलेनीची पोट करतोय, कधी होईल कधी होईल. फायनली तो योग आला आणि किती झटक्यात झालं. हां, आपला सडनली प्लॅन दुसऱ्या कारणासाठी ठरला होता आणि नेमका हा ठरला आणि लगेच तयार झालो. त्यात सॅटर्डे संडे नाही तर आम्ही करतो संडे आणि मंडे. सो मंडेला सुट्ट्या टाकून आम्ही सगळे एकत्र आलो आणि हा फायनली आपला ट्रेक होतोय. त्यामुळे भारी वाटते. एक्सपोजर तुम्ही बघाल. आता रिलाईव्हची व्हिडिओ मी आत्ता चालू केली आहे, सकाळपासून आम्ही केली नाही. कारण की कसं म्हणतो आपण इथेपर्यंत भैरवगडाचा जो रस्ता आहे त्याच रस्त्याने आम्ही वरती आलो आणि त्या खिंडीतून आता सुरुवात झाली. सो पहिला पॅच कंप्लीट करून आम्ही इथं आता पोहोचलेलो आहे. आता इथून रोप परत बांधून दुसऱ्या काय म्हणतो आपण दुसरा पॅच आपण चालू केलेला आहे. ट्रॅव्हर्स मारतो. करेक्ट.